रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? आज आपण बनवतोय डांगराची भाजी। तर डांगराची भाजी काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। तर आज आपण खेड्यातून डांगराची भाजी कशी बनवली जाते गावरान पद्धतीने ते आज बघणार आहोत। तर इथे मी घेतलेली आहे एक डांगराची खाप। ती आपल्याला स्वच्छ वरून साळून काढायची आणि कट करून घ्यायची आहे आणि आपल्याला भाजी बनवायची आहे तवलीमध्ये। इथे मी तवली घेतलेली आहे। या तवलीमध्ये आपल्याला भाजी बनवायची। तर आपण तवलीमध्ये भाजी बनवणार आहेत। तर त्याच्या आधी आपल्याला हे कट करून घ्यायचं, डांगर स्वच्छ साळून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं। इथे तवली छान अशी आपल्याला गरम झालेली आहे। आपण डांगर कट करून घेतलेले आहे। तर इथे मी डांगर कट करून घेतलेले आहे। आता फोडणीसाठी घ्यायचे आपल्याला कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, जिरे, मोहरी, हळद। तर आपण तेल घालून घेऊया। मी तवलीमध्ये तेल घालून घेतलेले आहे। उगीच थोडं तेल घातलं कारण की लई तेलाची भाजी आवडत नाही म्हणून मी तेल थोडंच घातलेलं आहे। तर त्याच्यात आपण लसूण घालून घेऊया। लसूण छान असा तडतडतोय। त्याच्यात जिरे, मोहरी घालून घ्यायची लगेच। कोथिंबीर, कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे। बघा किती छान असं तडतडतंय। तवलीचा असे वरून चटका बसत नाही म्हणून मी वरतून तुम्हाला असं दाखवते। कॅमेरा पूर्ण येत नाही म्हणून मी डायरेक्ट असं दाखवते। तर आता आपण हे छान असं तडतडून झालेलं आहे बघा। तर आपण डांगर घालून घ्यायचे। तुम्हाला डांगराची भाजी जर सुक्की पाहिजे असेल तर तुम्ही सुक्की पण बनवू शकता। मी थोडीशी रशी बनवणार आहे। रशी पण खूप छान लागते डांगराची। आणि तवलीमध्ये भाजी एकच नंबर होते। त्या दिवशी मी आंबडीची भाजी बनवली ना तर खूप छान अशी लागली। तर म्हणून मी आज डांगराची भाजी पण तवलीमध्ये बनवते। आता आपण छान अशी घालून घेऊया। त्याच्यावरती आपण मीठ घालून घेऊया। 1 टीस्पून हळद घातली, 1 टीस्पून लाल मिरची पावडर घातली। भाजी आपण आता छान असं परतून घ्यायचंय डांगर। त्याच्यामध्ये आपण मसाला बनवून टाकणार आहोत। मी तेलामध्ये हळद आणि ते नाही टाकलं कारण की आपण तवलीत भाजी बनवतो आणि तवली खूप कडक होते तर ठसका होण्याची शक्यता असते म्हणून मी वरतूनच टाकत असते तवलीमध्ये हळद आणि फक्त मिरची। बाकीचे लसूण आणि ते चालतं, जिरे फोडणी द्यायचं। तर आपण तर बघा किती छान असं मस्त पैकी झालेलं आहे। तर आता आपण मसाला बनवून घ्यायचा याच्यात घालायला। मसाला बनवून घेऊया। इथे मी मसाला काढून घेतलेला आहे बघा। इथे घेतलेले हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण थोडं घेतलंय, जास्त नाही घेतलं। आपल्याला भाजी थोडी बनवायची। त्याच्या आधी आपण इथं मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। मसाला दळून घेऊया। मसाला छान असा बारीक झालेला आहे, घालून घ्यायचं आपल्याला। तर त्याच्यात आपण जरा हलवून घेऊया। डांगर आपल्याला हलवून घ्यायचं छान असं, खालीवर करून घ्यायचं। छान असं पाणी सुटलेलं आहे त्याला। मसाला घालून घेतला, थोडंसं पाणी घालून घेऊया। आता एवढं फक्त भांडं धुतलेलं पाणी घालायचं, जास्त पाणी घालून घ्यायचं नाही आणि हलवून घेऊया छान असं आणि शिजून द्यायचं। आता इथे आपल्याला डांगराची भाजी छान अशी उकळलेली आहे बघा। किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे, लथपीत अशी मस्तपैकी भाजी झालेली। आता आपण शेगडी बंद करून देऊया। तर इथे बघा आपल्याला डांगराची भाजी किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे तवलीमध्ये आणि खूप छान अशी मस्तपैकी भाजी होती आणि खूप टेस्ट लागते ही भाजी खायला। तर बघा डांगराची भाजी किती छान अशी तवलीमध्ये तयार झालेली आहे। त्याच्यासोबत आहे शेंगदाण्याचा ठेचा, कोबी, चपाती, लोणचं घेतलेलं नाही पण लोणचं पण आहे। जरा वातावरण ठीक नाही म्हणून लोणचं नाही घेते, पण डांगराची भाजी नक्की खाऊन बघा, तवलीमध्ये करून बघा, तर खूप छान लागेल तुम्हाला खायला। तर आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा।